तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। संपूर्ण देशभरासह खामगाव शहरातही रमजान ईद अर्थात ईद उल फित्र 21 मार्च रोजी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरे करण्यात आले। सज्जनपूर येथील मुख्य ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ईदची विशेष नमाज अदा केली। नमाज पठणानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना मौलानांनी ईदच्या सणाचे महत्त्व विशद केले। त्यांनी आपल्या भाषणात शांतता, एकता आणि परस्पर बंधुभाव जपण्याचे आवाहन केले। ईद हा सण केवळ आनंदाचा नसून तो आपापसातील हेवेदावे विसरून एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा संदेश देतो असे त्यांनी सांगितले। या प्रसंगी विशेष प्रार्थना करण्यात आली। मौलानांनी भारत देशाच्या प्रगतीसाठी, समृद्धीसाठी आणि शांततेसाठी ईश्वराकडे प्रार्थना केली। भारतावर कोणाचीही वाईट नजर पडू नये आणि संपूर्ण मानवजातीचे रक्षण व्हावे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। रमजान ईद करण्यात आली आहे, आज आपण इथे भेट दिली, काय सांगाल? रमजान हा सर्व मुस्लिम बांधवांच्या जीवनातला एक पवित्र महिना असतो आणि या निमित्तानं या ईदला आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व पदाधिकारी आम्ही सर्व दरवर्षी इथे रमजान ईदच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतो। आणि आज आपण पाहिलं असेल की या निमित्तानं का होईना सर्व जातीय सलोखा सांभाळला जातो। हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही समाज एकत्र येतात, एकमेकांना शुभेच्छा देतात आणि आपण पाहिलं असेल म्हणूनच का होईना आपलं खामगाव शहरात इतकी अभूतपूर्व शांतता आपल्याला पाहायला मिळते। गाव पुढे जाते आणि हे उत्तम उदाहरण आहे की हिंदू आणि मुस्लिम बांधव एकमेकांच्या हातात हात घेऊन या गावाचा, शहराचा विकास साधत आहे। हे गाव शांत आहे आणि भविष्यात ही गाव प्रगती करेल अशा कामना करतो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह, आज हम तमाम लोग यहाँ पर ईदगाह में जमा हुए। हम तमाम लोगों ने मिलकर नमाजें अदा की और ईद के पैगाम में लोगों से ये कहा गया कि आपस में एक दूसरे के साथ मिलजुल कर रहो, एक दूसरे के साथ आपस में इत्तेफाक व इत्तेहाद, अमन व अमान कायम रखो। और ईद हमें ये पैगाम देती है कि हम आपस में एक दूसरे के साथ प्यार मोहब्बत के साथ रहें। और इसी तरह जो हिंदू मुस्लिम भाई हैं उनसे भी हम गले मिले, उनको भी प्यार मोहब्बतें बांटें। ईद हमें यही पैगाम देती है। और ईद से हमने तमाम पूरे आलम के लिए और ख़ास तौर से हमारे मुल्क भारत के लिए अमन व अमान के लिए, अमन व शांति के लिए दुआएं की है कि अल्लाह ताला हमारे मुल्क की बुरी नज़र वालों से हिफाजत फरमा और पूरे आलम इस्लाम और आलम इंसानियत की हिफाजत फरमा।